एका तरुणाचा आणि त्याच्या आईवडिलांचा मृत्यू छत्रपती संभाजीनगरातील खवड्या डोंगरावरील ही घटना आधी संपूर्ण महाराष्ट्राला हादरून गेली होती. पण या प्रकरणात एकामागून एक असे प्रश्न समोर येत आहेत, ज्यामुळे या संपूर्ण घटनेचं गूढ आणखी वाढत चाललं आहे. कारण कुणाल चांदगुडे हा फक्त एक सामान्य विद्यार्थी नव्हता. तो डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहत होता आणि त्या स्वप्नासाठी तो नीट परीक्षेची तयारी करत होता. कुणाल आकाश फाउंडेशन मध्ये कोचिंग घेत होता. समोर आलेल्या माहितीनुसार त्याच्या शिक्षणाची आवश्यक ती संपूर्ण फी भरलेली होती. म्हणजे त्याच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नासाठी तयारी सुरू होती. क्लासमध्ये तो बेंच क्रमांक 3 वर बसायचा. मित्रांच्या माहितीनुसार कुणालच्या वागण्यात आणि बोलण्यात कोणत्याही प्रकारचा मानसिक ताण जाणवत नव्हता. तरीही एक गोष्ट समोर आली आहे, इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत कुणाल क्लासला काहीसा जास्त गैरहजर राहायचा. पण या गैरहजेरी मागचं कारण काय होतं आणि त्या खवड्या डोंगरावरील त्या दिवशी काही संबंध आहे का, हे प्रश्न आता अधिक महत्त्वाचे ठरत आहेत. माहितीनुसार कुणाल रोज सकाळी साधारण 8:30च्या सुमारास बाईकवरून क्लासला जायचा. दुपारी 1 वाजता क्लास सुटल्यानंतर तो घरी परतायचा. ज्या दिवशी खवड्या डोंगरावर ही दुर्दैवी घटना घडली, त्या दिवशी कुणाल तिथे नेमका कसा पोहोचला, तो बाईक घेऊन गेला होता का, जर गेला होता तर ती बाईक आता कुठे आहे. इथंच या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळत आहे. कारण कुणाल नेहमी बाईकवरून प्रवास करत असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र घटनेनंतर त्याची बाईक नेमकी कुठे आहे याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही आणि त्यामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्या दिवशी कुणाल एकटाच खवड्या डोंगरावर गेला होता का, की त्याच्यासोबत आणखी कोणी होतं? त्याने त्या दिवशी कोणाशी फोनवर संपर्क साधला होता का? खवड्या डोंगरावर जाण्यापूर्वी तो कुठे गेला होता? आणि सर्वात महत्त्वाचं, कुणालची बाईक नेमकी कुठे आहे? एका बाजूला डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणारा 19 वर्षीय तरुण, दुसऱ्या बाजूला क्षणात उद्ध्वस्त झालेले एक संपूर्ण कुटुंब. मात्र ती एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात ठेवावी लागेल. सध्या बाईक बाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असले तरी तिच्या गायब असण्यामागे नेमकं काय कारण आहे हे अधिकृत तपासातूनच स्पष्ट होईल. पोलीस तपासात कुणालच्या हालचाली, त्याचे संपर्क, त्या दिवसाचे घटनाक्रम आणि बाईकचा शोध हे सर्व महत्त्वाचे धागेदोरे ठरू शकतात. खवड्या डोंगरावर नेमकं काय घडलं, कुणाल तिथे कसा पोहोचला, त्याच्यासोबत कोणी होतं का, आणि सगळ्यात मोठा प्रश्न, कुणालची बाईक कुठे आहे? या प्रश्नांची उत्तर आता तपासून समोर येणं बाकी आहे. तुमच्या मते या प्रकरणामागचं सत्य काय असू शकतं? पण अंदाज आणि अफवांपेक्षा अधिकृत तपासातून समोर येणाऱ्या तथ्यांची वाट पाहणं महत्त्वाचं आहे. कारण खवड्या डोंगरावरील या घटनेचं गूढ अजूनही पूर्णपणे उलगडलेलं नाही. नक्की कमेंट करून सांगा.